सध्या महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असलेल्या रेशीम उद्योग बद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पिके करतात। त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न हे पाहिजे तेवढं मिळत नाहीये किंवा जर आर्थिक उत्पन्न निघलं तर त्यामध्ये सध्या खर्च हा जास्त होताना दिसत आहे। तर अशामध्ये शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोड व्यवसाय करणे खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये रेशीम उद्योग हा एक असा उद्योग आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपये एकरी मिळू शकतात। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रेशीम शेतीबद्दल एक सिरीज घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपण रेशीम शेतीमधील प्रत्येक पार्टबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। कारण शेतकरी बंधूंनो, मी ज्या शेडमध्ये उभा आहे या शेडची आपण 2023 मध्ये याची बांधणी केलेली होती, तसेच तुती लागवड केलेली आहे। त्यामुळे मला जेवढी माहिती आहे या रेशीम बद्दल तेवढी माहिती आपण या व्हिडिओमधून सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Facebook वरती पाहत असाल तर आपल्या Facebook प्रोफाइलला फॉलो करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपण रेशीम शेती म्हणजे काय, ती काय असते व त्यामध्ये आपण आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने मिळवतो हे आपण पाहूया। सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपल्या शेतामध्ये तुती या झाडाची लागवड करावी लागते। लागवड केल्यानंतर जेव्हा त्याचा पाला तयार होतो तो पाला आपल्याला अशा पद्धतीचं एक शेड बांधणी करावं लागतं व शेड मध्ये आपल्याला त्याच्या आळ्या खरेदी करून त्या आळ्यांना आपल्याला एक 25 दिवस तो पाला आपल्याला म्हणजे 15 दिवस ते 20 दिवस आपल्याला तो पाला खाऊ घालावा लागतो व तो पाला खाल्ल्यानंतर आळ्या शेवटी कोश बनवतात व तो कोश आपल्याला मार्केटमध्ये विक्री करावा लागतो त्यासाठी आणि त्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळत असते। तर अशा पद्धतीचा हा एक रेशीम शेती उद्योग आहे। तर यामध्ये आपण एक 3 ते 4 पार्ट करणार आहोत। त्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपण रेशीम शेतीसाठी आपल्याला तुती लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला जमीन कशा पद्धतीची असावी लागते, जमीन बरोबर आपण लागवड करताना अंतर किती ठेवायला पाहिजे, सुरुवातीला आपण खते कोणती द्यायला पाहिजे, याबद्दल एका पार्ट मध्ये आपण त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत। दुसऱ्या पार्ट मध्ये आपण रेशीम उद्योग चालू करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक शेड बांधणी करावं लागतं। तर शेड बांधणी करताना शेडसाठी आपल्याला कोणतं मटेरियल किती लागतं, त्याची लांबी रुंदी किती असायला पाहिजे, तसेच त्यामध्ये आपल्याला रॅक किती बाय किती बनवायला पाहिजे, 1 एकरसाठी आपल्याला शेड किती बाय किती असावं लागतं, 2 एकरसाठी आपल्याला शेड मध्ये कितीचे रॅक बनवावं लागतात, किती जागा लागते, याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहोत। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये जी बॅच घ्यावी लागते तर ती बॅच कशा पद्धतीने असते, त्याला आपल्याला आळ्यांची ऑर्डर कशी द्यावी लागते, त्याला चॉकी म्हणतो। चॉकी घेतलेली फायद्याची राहते का अंडीपुंज खरेदी करून त्याची हॅचिंग केलेली फायद्याची राहते, तसेच बॅच मध्ये आपल्याला कोणती कोणती औषधं वापरावी लागतात, तसेच बॅच निघाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या कुठे कुठे मार्केट आहे आणि त्याची बाजारपेठ सध्या बाजारभाव काय चालू आहे याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ रामनगर मार्केट दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे, तो महत्त्वाचा असणार आहे। ते म्हणजे आपल्याला जर एवढं मोठं शेड बांधणी करायचं असेल तर यासाठी सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजनासाठी आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो, त्यासाठी कोणते शेतकरी पात्र होतात व अर्ज केल्यानंतर आपल्याला त्या योजनेमधून किती रुपये मिळतात याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहोत। शेतकरी बंधूंनो, सध्या भारतामध्ये रेशीम शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे महाराष्ट्रामध्ये याला सपोर्ट करत आहे रेशीम शेतीला व त्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावा यासाठी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार 2 ते 3 योजनेमधून अनुदान देत असतं। तर त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। शेतकरी बंधूंनो, रेशीम शेती चालू केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम शासनाच्या 2 ते 3 योजना आहेत। त्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, ज्याला आपण पोकरा असे म्हणतो। जर आपलं गाव हे पोखरामध्ये असेल तर आपण पोखरा या योजनेमध्ये अर्ज करू शकतो। दुसरी योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना। जर आपलं गाव हे पोखरामध्ये नसेल तर आपण मनरेगा मधून अर्ज करू शकतो। या ठिकाणी मनरेगा मधून अर्ज करण्यासाठी आपल्याला गट बनवावा लागतो। गट म्हणजे कमीत कमी 5 शेतकऱ्यांचा गट बनवावा लागतो, त्याला गटाने मंजुरी मिळते व त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणातून अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते। तिसरी एक योजना ती आहे म्हणजे सिल्क समग्र 2 योजना। यामध्ये 1 एकरसाठी व 2 एकरसाठी अशा 2 योजना आहेत।
त्यामधून पण आपण अनुदान घेता येते। या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये याच्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात व किती रुपये अनुदान मिळते याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। याचे डिटेल व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर, जर तुम्ही आपल्या व्हिडिओज मध्ये पाहिले YouTube वरती, तर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल। आता या ठिकाणी सर्वात प्रथम जर आपण मनरेगामध्ये अर्ज करायचा असेल तर आपण पहिला सर्वात प्रथम शेतकरी हा अल्पभूधारक असायला पाहिजे। अल्पभूधारक म्हणजे त्या शेतकऱ्याकडे कमीत कमी 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त 5 एकर जमीन असणे गरजेचं आहे। असा शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकतो। या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याकडे 7/12 असणे गरजेचं आहे, तसेच बँक पासबुक असणे गरजेचं आहे, आधार कार्ड असणे गरजेचं आहे, जॉब कार्ड असणे गरजेचं आहे, तसेच रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला चतुर्सीमा फॉर्म असणं गरजेचं आहे व आपल्याकडे कोणता पाण्याचा सोर्स आहे त्या पाण्याचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तसेच हे सर्व कागदपत्रानंतर आपल्याला जो गट बनवलेला असतो त्या ग्रामपंचायतीचा आपल्याला एक ठराव लागतो। तो ठराव घेऊन आपल्याला ही कागदपत्रे आपल्याला जमा करावी लागतात। एवढी कागदपत्रे जर आपल्याकडे उपलब्ध होत असतील तर आपण मनरेगा या योजनेमध्ये अर्ज करू शकतो। शेतकरी बंधूंनो, मनरेगामध्ये जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 2024च्या बजेटनुसार 3,97,335 रुपये अनुदान मिळतं। हे अनुदान 3 वर्षासाठी असतं, ज्यामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला काही कुशल आणि अकुशल मिळतं। अकुशल म्हणजे या ठिकाणी आपण जे तुती लागवड करणार आहे, त्याचे खड्डे घेणार आहोत, शेणखत टाकणार आहोत, त्यासाठी आपल्याला रोजगार हमीमधून पैसे मिळतात। व कुशल म्हणजे या ठिकाणी जे आपण शेड बांधणी करणार आहोत, शेडसाठी जो खर्च लागतो आपल्याला, लोखंड खरेदी करणे, पत्रे, तसेच खाली मुरुम गच्ची करणे, यासाठी आपल्याला कुशलमध्ये आपल्याला 1.25 लाखांपर्यंत अनुदान मिळतं। अशा पद्धतीचं 3 वर्षामध्ये आपल्याला 3,97,335 रुपये अनुदान मिळतं। यामध्ये दुसरी एक योजना आहे, ती आहे सिल्क समग्र 2 योजना। ही केंद्र सरकारची योजना आहे। यामध्ये 2 एकरसाठी आणि 1 एकरसाठी अशा 2 प्रकारचे अनुदान मिळतं। जर आपण 1 एकर तुती लागवडीसाठी सिल्क समग्र मधून जर अर्ज केला तर त्या ठिकाणी आपल्याला SC ST साठी 90% अनुदान व बाकी ओपन साठी आपल्याला 75% अनुदान मिळतं। तर त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला सरासरी 1 एकर वाल्यांसाठी आपल्याला 3,75,000 रुपये अनुदान मिळतं। जर 2 एकर साठी जर आपण अर्ज केला तर 2 एकर मध्ये आपल्याला कमीत कमी लागवड ही 2 एकर करावी लागते व शेड बांधणी करावं लागतं। यासाठी आपल्याला 7.5 लाख रुपये अनुदान मिळतं। त्यापैकी 75% आपल्याला ओपन साठी मिळतं व 90% अनुदान हे SC आणि ST या कास्टसाठी मिळते। शेतकरी बंधूंनो, यामध्ये अर्ज करत असताना शेतकरी हा अल्पभूधारक असणे गरजेचं आहे नाही, त्याकडे किती जमीन असेल तरी चालेल, फक्त लागवड करत असताना कमीत कमी 2 एकर लागवड करणे गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपण या तिन्ही पैकी कोणत्याही एका योजनेमध्ये अर्ज करू शकतो। यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रेशीम कार्यालय आहे, त्या जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये जाऊन आपण आपली नोंदणी करायची आहे व नोंदणीसाठी आपल्याला कमीत कमी एकरी 500 रुपये फीस देणे गरजेचं आहे। एकरी 500 रुपये फीस जमा करून आपण या योजनेमध्ये भाग घेऊ शकतो। त्यानंतर यामध्ये नोंदणी सध्या महाराष्ट्रामध्ये याची नोंदणी चालू आहे। नोंदणी घेतल्यानंतर पुन्हा हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन वगैरे होतात व जून मध्ये आपण यासाठी तुती लागवड वगैरे करू शकतो। अशा पद्धतीने आपण याची नोंदणी करू शकतो। बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये मनरेगामध्ये व सिल्क समग्र 2 मध्ये आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो हे पाहिलं। पुढील व्हिडिओमध्ये आपण तुती लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला जमीन कशी असायला पाहिजे, जमीनमध्ये किती बाय किती अंतरावरती लागवड करायला पाहिजे, लागवड करत असताना कोणत्या व्हरायटीचं बियाणं लागवड करायला पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जो कोणताही नवीन शेतकरी रेशीम शेतीबद्दल माहिती घेण्यास इच्छुक असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा। व तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार।